ई-KYC पूर्ण झाला असेल तर तुमचे रखडलेले हप्ते एकत्रित मिळणार आहेत। लवकरच लाडकीच्या खात्यात 4.5 ते 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। केवायसी दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 किंवा मार्च पर्यंतचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे। प्रति महिना 1,500 रुपये प्रमाणे एकत्रित 4,500 किंवा 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली। आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत, त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल, पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे तो या 3 दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला, त्याच्यामध्ये गेलेला आहे। आणि याच्यामध्ये महिन्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना 4,500 चा लाभ वितरित झालाय। काही महिला आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंग मुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। 3,19,000 पर्यंतचा हा सरकार पेपर झालेला आहे। ते साधारणपणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत त्या महिलांना सक्षम करण्याच्या भूमिकेतून ही आणलेली आहे, ती अशाच पद्धतीनं चालू राहावी अशी सगळ्यांची इच्छा आहे।